मित्रांनो नमस्कार. समोरचा बोर्ड वाचून तुमच्या लक्षात आलं असेल की आज आम्ही मटणावर ताव मारणार आहे. तर विषय असा झाला, काल आपलं मशिनरीचं काम पूर्ण झालं होतं आणि पुढचं मशीन बसवायसाठी आम्ही मुंबईला निघालो होतो. तर जाता जाता वाटत सोलापूरमध्ये जेवणाचा योग आला. तर म्हणलं चला मग चकोली मटण भाजनालयामध्ये आज जेवण करून घेऊया. तर इथं कशा प्रकारचं जेवण मिळतं आणि काय सुविधा आहे तुम्हाला थोडक्यात दाखवतो या. इथं आल्या पहिला आम्ही मटण भाजनालय चालू नाही याची खात्री करून घेतली. त्याच्यानंतर आम्ही आता मटण घ्यायला आलो. आम्ही तिघा जणांनी 1 किलो मटण घ्यायला लागलो. मटण पण एकदम बारीक खेमा करून देते. मटण नेऊन दिल्यानंतर जवळजवळ 1-1.5 तासात आपल्याला जेवण बनवून त्यांनी देणार. मटण घेऊन आल्यावर आमचं मटण आम्ही त्या आजोबाच्या ताब्यात दिलं. त्यांनी लगेच एका प्लेटवर आमचं नाव लिहून घेतलं आणि मटण आपल्या ताब्यात घेऊन मसाला लावायला चालू केलं. अशा प्रकारे सगळा मसाला व्यवस्थित लावून घेतात. सगळा मसाला व्यवस्थित लावून झाल्यानंतर असं त्याला आराव चांगलं भाजून घेते. त्याच्यानंतरच तडका देतात. तर जवळजवळ 1.5 तास झाला आणि आपलं मटण तयार झाले. लगेच आम्ही मटणावर ताव मारायला बसलो. अशा प्रकारे आम्हाला सुरुवातीला सुक्कं मटण दिले. सुरुवातीला हे सुक्कं मटणच फक्त खायचं आहे. त्याच्यानंतर आम्हाला रस्सा आणि भाकरी दिल्या जाणार आहेत. अजून आम्ही सुक्कं मटण खातो तोपर्यंत रस्सा आणि भाकरी पण आले. त्यामुळे लगेच आम्ही भाकरी आणि रस्सा खायला चालू केली. इथं मटणाची चव एकदम 1 नंबर आहे मित्रांनो. कधी जर तुम्हाला असं सोलापूर यायला योग आला तर नक्की इथून मटणाचा आस्वाद घ्या. धन्यवाद.